Exercise 5.3. Question first. Write the equation of the line A parallel to the x-axis and at a distance of 5 unit from it and above it. तर इथे आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, इक्वेशन ऑफ द लाईन. इक्वेशन ऑफ द लाईन, रेषेचं इक्वेशन काढायचे. अँड विच इज पॅरलर टू द एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला ती समांतर आहे. जी रेषा एक्स ॲक्सिसला समांतर आहे आणि ती कुठे आहे, ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट फ्रॉम द एक्स ॲक्सिस अँड अबव इट. म्हणजे एक्स ॲक्सिसच्या वर आहे ती. इथे आपण आता समजा ही कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. एक्स ॲक्सिस, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस अँड निगेटिव्ह वाय ॲक्सिस. हियर ओ इज ओरिजिन हॅव्हिंग कोऑर्डिनेट 0 and 0, 1 2 3 4 5 6 7, 1 2 3 4 5 5 4 3 2 1 1 2 3 4 5 6 7. आता ह्या एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टीमवर आपण ही रेषा काढू. ही रेषा कशी आहे, एक्स ॲक्सिसला समांतर आहे. ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट 1 2 3 4 5 अबव इट. म्हणजे एक्स ॲक्सिसच्या वरच्या बाजूला, म्हणून आपण ते वर काढलेली ती रेषा. ह्याचं आपल्याला काय करायचं आहे, ह्या रेषेचं आपल्याला इक्वेशन करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. फाइंड आउट द इक्वेशन ऑफ दिस लाईन विच इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस अँड अबव इट. आता ह्या रेषेवर असे हे जे बिंदू आहेत, या बिंदूंचे जर आपण कोऑर्डिनेट्स काढायचं जर ठरवलं, तर त्याचा वाय कोऑर्डिनेट हा काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे, सेम असणार आहे. आता इथे हा पॉईंट घेतला, इथे पॉईंट घेतला, समजा इथे आपण हा पॉईंट घेऊ. इथे याचे एक्स कोऑर्डिनेट आहे 1 आणि वाय कोऑर्डिनेट 5. तर इथे का हा पॉईंट घेतला, इथे काय येणार कोऑर्डिनेट 2 आणि 5, इथे 3 आणि 5, 4 आणि 5. म्हणजे वाय कोऑर्डिनेट मात्र कसा आहे, सेम आहे. म्हणून इक्वेशन ऑफ धिस लाईन इज वाय इक्वल टू 5. कारण सगळ्या बिंदूंसाठी, सगळ्या पॉईंट्ससाठी वाय निर्देशक, वाय कोऑर्डिनेट हा 5च असणार आहे. एक्स ॲक्सिस हा डिफरंट आहे, पण वाय कोऑर्डिनेट सेम आहे. Therefore, answer is that equation of this line is y equal to 5. Now write the equation of the line B parallel to the y-axis and at a distance of 5 unit from it and to the left ऑफ इट. आता मग अशी सुद्धा काय होतं, आपल्याला एक्स ॲक्सिसला पॅरलल होता. आता इथे ही रेषा कशी आहे, वाय ॲक्सिसला पॅरलल आहे. आणि अजून काय दिलेलं आहे, डिस्टन्स ऑफ 5 युनिट फ्रॉम इट. वाय ॲक्सिसपासून 5 युनिटवर आहे आणि लेफ्ट ऑफ इट म्हणजे लेफ्ट साईडला आहे. आता इथे आपण कोऑर्डिनेट सिस्टम काढून घेऊ. एक्स ॲक्सिस, निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, निगेटिव्ह ॲक्सिस. ओ इज युअर ओरिजिन हॅव्हिंग कोऑर्डिनेट 0 and 0. आता जी रेषा 5 युनिटवर आहे आणि लेफ्ट आहे वाय ॲक्सिसच्या आणि वाय ॲक्सिसला समांतर आहे. 1 2 3 4 5, निगेटिव्ह 1, निगेटिव्ह 2, निगेटिव्ह 3, निगेटिव्ह 4 आणि निगेटिव्ह 5. इथे ह्या पॉईंटमधून आपल्याला रेषा काढायची आहे. धिस लाईन इज पॅरलल टू वाय ॲक्सिस and it is at a 5 unit from it. ह्या वाय ॲक्सिसपासून 5 युनिटवर आहे. डिस्टन्स ऑफ धिस इज 5 युनिट, बट इट इज लेफ्ट साईड, डाव्या साईडला आहे. म्हणून इथे आपण इक्वेशन काय घेणार ह्या रेषेचं, तर ह्या रेषेचं इक्वेशन घ्यायचं आपल्याला एक्स इक्वल टू -5. कारण इथे ह्या कोणत्याही पॉईंटवर जर आपण एक्स निर्देशक जर बघितला तर तो किती असणार आहे, -5, -5. Therefore, equation of this line is that x equal to -5. प्रत्येक कोणताही जरी आपण असा पॉईंट घेतला तर त्याचा वाय कोऑर्डिनेट हा बदलणार आहे, पण एक्स कोऑर्डिनेट बदलेल का, नाही. एक्स कोऑर्डिनेट नाही बदलणार, तो कॉन्स्टंट आहे, सेम आहे. Therefore, equation of the line is x equal to -5. Equation of the line is x equal to -5. कारण हे इक्वेशन प्रत्येक जो पॉईंट आहे ह्या रेषेवर त्याच्यासाठी हे लागू पडतं. त्याच्यामुळे आपल्याला ह्या रेषेचं इक्वेशन घ्यायचं आहे एक्स इक्वल टू -5. तर सी पॅरलल टू द एक्स ॲक्सिस अँड ॲट अ डिस्टन्स
distance of 4 unit from the point -2 and 3. आता अशा रेषेचं इक्वेशन काढायचं की जी रेषा एक्स ॲक्सिसला काय आहे, समांतर आहे. लाईन इज पॅरलल टू एक्स ॲक्सिस. आणि कुठं आहे ती, ॲट अ डिस्टन्स ऑफ 4 युनिट्स फ्रॉम द पॉईंट -2 and 3. म्हणजे इथे त्या पॉईंटचा एक्स कोऑर्डिनेट काय आहे, -2 आणि वाय कोऑर्डिनेट आहे 3. त्याच्यापासून 4 युनिट लांब आहे ही रेषा. आता इथं आपण एक्स वाय कोऑर्डिनेट सिस्टम काढून घेऊ. एक्स ॲक्सिस निगेटिव्ह एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस निगेटिव्ह वाय ॲक्सिस. ओ इज हिअर ओरिजिन हॅव्हिंग कोऑर्डिनेट 0 and 0. 1 2 3 4 5. -1, -2, -3, -4, -5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. इकडे सगळे पॉझिटिव्ह नंबर्स असतात. इकडे निगेटिव्ह, इकडे निगेटिव्ह, इकडे पॉझिटिव्ह नंबर एक्स ॲक्सिसवर. तर आता हा पॉईंट कुठे आहे, -2 आणि 3 वर आहे. म्हणजे तो पॉईंट कुठे असणार आहे, एक्स कोऑर्डिनेट इथे -2 आणि वाय 3. वाय कोऑर्डिनेट इज 3. म्हणजे तो पॉईंट इथे हा असणार आहे. लेट दिस पॉईंट इज पी अँड हॅव्हिंग कोऑर्डिनेट -2 and 3. इथं हा आपण असा पॉईंट घेऊ पी. त्याचे कोऑर्डिनेट्स आहे -2 आणि 3. आणि इथून रेषा जाते. तर ह्या रेषेचं आपल्याला इक्वेशन काढायचं विच इज पॅरलल. ह्या बिंदूपासून ती रेषा 4 युनिटवर आहे. 4 युनिटवर ती रेषा आहे ह्या बिंदूपासून. मग आता 4 युनिट वर असू शकतं, अभावी असू शकतं आणि बिलोही असू शकतं. आता इथं अभाव आपण जास्त पॉईंट काढून घेऊ, 6 आणि 7. द 4 युनिट अभाव म्हणजे इथे 3 आहे. 1 2 3 4. म्हणजे ती रेषा इथे एक्स ॲक्सिसला ती समांतर रेषा अशी असेल. आता ती बिलो पण असू शकेल या पॉईंटपासून 4 युनिटनी. मग 1 2 इथे 1 2 3 आणि ह्या साईडला इथे -1 येणार आहे. म्हणजे ती रेषा इथे पण असू शकते. मग आता ह्या रेषेचं आणि ह्या रेषेचं इक्वेशन बघायचं आपल्याला. दोन्ही एक्स ॲक्सिसला समांतर आहेत, पॅरलल आहेत आणि ह्या पॉईंटपासून 4 युनिट अंतरावर ह्या आहेत. मग आता ह्या रेषेचं काय इक्वेशन आहे, y = 7 आणि ह्या रेषेचं इक्वेशन काय आहे, y = -1. ह्या रेषेचं ह्या लाईनचं इक्वेशन y = 1. ह्या रेषेचं ह्या लाईनचं इक्वेशन y = 7. आन्सर. इक्वेशन ऑफ द लाईन. देर आर 2 इक्वेशन, y = 7 और y = -1. कारण ह्याच्यावरून असं क्लिअर होत नाही की ती रेषा वर आहे का खाली आहे. फक्त त्यांनी 4 युनिट दिलेले आहे. ह्या पॉईंटपासून 4 युनिट्स. मग 1 2 3 4 युनिट अभाव. मग 3 नंतर 4 5 6 7 आणि बिलो जर घेतलं तर 1 2 3 आणि -1. जर y = हिअर -1, y = 7. Distance between this point and this point is this line and this point is 4 unit. तसंच distance between this point and this line or रेषा is 4 unit. हे आणि हे डिस्टन्स 4 युनिट आहे.